माननीय आनंद शितोळे सर. कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे आमचे मित्र बापू, विचारपीठावर उपस्थित असणारे सगळे मान्यवर, युनुसभाई आणि माझ्यासमोर उपस्थित असणाऱ्या सगळ्या मान्यवरांना, आज मला ज्या वेळेला इथं आल्यानंतर मेहबूबभाईंना मी विचारलं की मला कितव्या नंबरला बोलायचं आहे, म्हणजे त्या हिशोबाने मला तयारी करायला किंवा हे करायला, तर मेहबूबभाईंनी मला असं सांगितलं की शेवटच्या नंबरला तुला बोलायचं. आणि त्याच्यानंतर सोनालीताई, त्याच्यानंतर सरांनी आणि सुधीर लंकेंनी जे मुद्दे मांडले, त्याच्यानंतर 2 मिनिटं मला एक असं वाटलं होतं की आता जर समजा मी जे काही मुद्दे तयार करून आणलेले आहेत ते जर समजा सगळेच मुद्दे यांनी वापरले तर मी बोलायचं काय. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की जो विषय आपल्या समोर आहे, ज्या विषयावर आपल्याला बोलायचं आहे, तो विषय आणि तो मनुष्य असा आहे की त्या मनुष्यावर बोलण्यासाठी 1000 तास 1000 माणसं जरी उभी केली तरी कमी पडतील असा तो राजा. तर आज आपण ईद मिलन आणि राजश्री शाहू महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष जे आहे ते आजचा दिवस आहे, त्याच्यासाठी आपण इथं सगळेजण जमलेलो आहोत. बरेचसे मुद्दे सुधीर सरांनी सांगितलेले आहेत, काही सरांनी सांगितले, सोनालीताईंनी पण सांगितलेले आहेत. एक महत्वाचा विषय असा आहे त्याच्यामध्ये की आपण सामाजिक काम राजर्षी शाहूंनी केलं असं आपण म्हणतो, त्यावेळेला आपण त्याच्या पाठीमागे नेमकी काय परिस्थिती होती की त्यावेळेला काय काळ होता हे जर आपण बघितलं तर मग त्या कामाचं मोठेपण आपल्याला समजतं. राजर्षी असं आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला त्या शब्दाचा अर्थ असा आहे की उपभोग शून्य स्वामी किंवा ऋषितुल्य राजा, की ज्या माणसाकडे सगळी संपत्ती आहे, ज्या माणसाकडे सगळ्या प्रकारच्या सोयी आहेत, अधिकार आहेत, परंतु ह्या सगळ्याचा उपभोग न घेता जो माणूस संन्यस्त वृत्तीने राहतो त्याला राजर्षी असं म्हणतात. शाहू महाराज 1894 साली ज्या वेळेला राज्यारोहण झालं त्यावेळेस त्यांचं वय होतं साधारणपणे 20-22 वर्षांचं वय होतं. काय परिस्थिती होती आपल्याकडे शिक्षणाच्या बाबतीमध्ये? 1818 साली ज्यावेळेस इंग्रजांनी मराठेशाही संपवली आणि इंग्रजांचा अंमल सगळ्या देशामध्ये सुरू झाला, त्याच्यानंतर देशामध्ये असणाऱ्या जवळपास 500 पेक्षा जास्त संस्थानिकांनी इंग्रजांचं मांडलिकत्व पत्करलं, त्याच्यामध्ये करवीर संस्थानही होतं. मग इंग्रजांना इथं राज्यकारभार करण्यासाठी हा इतका जो मोठा देश आहे, आकाराने भौगोलिक आकाराने मोठा असणारा जो देश आहे, ह्या देशावर राज्य करण्यासाठी इंग्रजांना कशाची गरज भासायला लागली? त्यांना लागतंय मनुष्यबळ. मग हे मनुष्यबळ जे आहे हे शिक्षित असणारं मनुष्यबळ जे आहे, जे कारकून स्वरूपाचं काम करील, मोठी अधिकाराची पदं इंग्रज अधिकाऱ्यांकडे राहतील, मात्र बाकीचं मनुष्यबळ जे आहे ते आपल्याला पाहिजे, म्हणून इंग्रजांनी इथं शिक्षणाची सुविधा निर्माण केली. इंग्रजांनी तुमच्या उद्धारासाठी शिक्षण सुरू केलं नाही, इंग्रजांनी त्यांचा स्वतःचा फायदा पाहिला म्हणून त्यांनी इथं शिक्षण सुरू केलं. आणि त्यावेळेला त्यांचा सिद्धांत काय होता की जो वरचा वर्ग आहे त्या वर्गाला आपण शिक्षण देऊया, मग तो वर्ग खालच्या वर्गाला शिकवेल, त्याच्यानंतर ते खाली शिक्षण झिरपत जाईल, पर्क्युलेट होईल. परंतु झालं काय की इथं असणारी जी जाती व्यवस्था होती, इथं असणारी जी वर्षानुवर्ष असणारी सामाजिक पद्धती होती, त्याच्यामुळे असं झालं की ज्यांना शिक्षणाची संधी मिळाली त्यांनी ते शिक्षण घेतलं. शिक्षण घेतल्यानंतर ह्या वेगवेगळे संस्थानिक जे होते, या संस्थानिकांच्या दरबारामध्ये आणि इंग्रजांच्या राज्यकारभारामध्ये मोठी पदं, जिथं सन्मान आहे, नोकरीमध्ये पैसा आहे, अशी पदं मिळवली आणि हे सगळेजण व्यवस्थित राहायला लागले. ही गोष्ट सगळ्यात आधी लक्षात आलेला माणूस कोण? तर ते ज्योतिबा फुले. त्यांना लक्षात आलं की हे इंग्रजांनी शाळा सुरू केल्या. ते ज्योतिबा फुले त्यावेळी नगरला आलेले होते. जी मिशन स्कूल जे आहे मुलींचं, ते मिशन स्कूल ज्योतिबांनी बघितलं
आणि त्याच्यानंतर ज्योतिबांनी स्वतः मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यानंतर ज्योतिबांनी इंग्रज सरकारला अशी मागणी केली की तुम्ही हे जे शिक्षण आहे हे शिक्षण तुम्ही सर्वसामान्य लोकांसाठी खुलं करा, सगळ्या लोकांना शिक्षण घेता येईल अशा पद्धतीची व्यवस्था करा. ही सगळी सामाजिक परिस्थिती समोर असताना 1814 होती, संपत्ती होती, पैसा होता, करवीर संस्थान होतं, सुबत्ता होती, सगळी होती. इतर 500 संस्थानं जी होती त्याच्यामध्ये एका संस्थांची स्टोरी तुम्ही वाचली असेल की एका संस्थांच्या राजांनी चांदीच्या पत्रा लावलेल्या मर्सिडीजमध्ये कचरा वाहण्यासाठी मर्सिडीज वापरली. कुत्रा आणि कुत्रीचं लग्न लावलं आणि त्या लग्नामध्ये देशभरातले संस्थानिक बोलवले आणि ते संस्थानिक बोलवून त्यांनी तिथं पंक्ती घातल्या. ही बाकीच्या संस्थानिकांची परिस्थिती असताना 1894 साली हा राजा जाहीरनामा काढतो, मला लोक कल्याणकारी राज्य करायचं आहे. आणि नुसताच जाहीरनामा कडून थांबत नाही, तर 1917 साली सप्टेंबरमध्ये त्यांनी जो प्राथमिक शिक्षण जे आहे, शिक्षणाशिवाय तुम्हाला बहुजन समाजाला दुसरा कुठलाही मार्ग नाही, दुसरा कुठलाही तरुणोपाय नाही, हे उत्तम समजलेली ही माणसं ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज. म्हणून राजर्षी शाहूंनी काय केलं, 1917 साली प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्याचा कायदा केला. लंके सरांनी सांगितलं तसं त्यावेळेला अशी परिस्थिती होती की इंग्रजांच्या काळामध्ये मुंबई प्रांत होता. या मुंबई प्रांतामध्ये महाराष्ट्र होता, गुजरात होता, सिंध होता आणि कर्नाटक होता. म्हणजे कर्नाटक पासून पाकिस्तानमध्ये आता असणारा जो सिंध प्रांत आहे इथपर्यंतचा मोठा इलाका जो होता त्याला मुंबई इलाका म्हणायचे. ह्या मुंबई इलाख्याचं एकूण शिक्षणाचं जे बजेट होतं ते 80,000 रुपये होतं, जे नंतर 1930 मध्ये 1 लाखावर गेलं. त्यावेळेला 1917 साली शाहू महाराजांनी शिक्षणाचं बजेट स्वतःचं 1 लाखावर नेलं, जे पुढे जाऊन 1922 साली ते शाहू महाराजांच्या मृत्यूसमयी ते बजेट 3 लाखांचं होतं. आजच्या काळामध्ये आपल्याला 3 लाख रुपये फार स्वस्त किरकोळ वाटतील, परंतु त्या काळामध्ये शिक्षकाचा पगार 12 रुपये होता. त्यावेळेला शिक्षणाचं एका करवीर संस्थांसारख्या छोट्या संस्थांचं बजेट 3 लाख रुपये असणं ही किती मोठी गोष्ट आहे हे आपल्याला लक्षात येईल. शाहू महाराजांनी ज्या वेळेला ही दुष्काळ पडला त्यावेळेस रोजगार हमी योजना आणली, पाळणा घरं आणली, पण त्याच्या बरोबरीने शिक्षणासाठी जी मोठ्या शहरामध्ये, छोट्या शहरांमध्ये तोपर्यंत शाळा उघडलेल्या नव्हत्या, मग मोठ्या शहरांमध्ये जी मुलं यायची त्यांच्या राहण्याची सोय करायची म्हणून शाहू महाराजांनी राजाराम कॉलेज जे होतं त्या कॉलेजला संलग्न असणारी एक मराठा बोर्डिंग सुरू केली. पण मराठा बोर्डिंगचं व्यवस्थापन जे होतं ते उच्चवर्णीयांच्या हातामध्ये गेल्यानंतर शाहू महाराजांना असं लक्षात आलं की तिथं बाकीची मुलं राहत नाहीत किंवा त्यांना राहू दिलं जात नाही. मग याच्यावर उपाय काय करायचा, शिक्षण तर घेतलं पाहिजे. मग अस्पृश्यांसाठी त्यांनी शाळा सुरू केल्या. सुरुवातीला वेगळ्या शाळा सुरू केल्या. त्याच्यानंतर शाहू महाराजांनी काय केलं की वेगवेगळ्या समाजाच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू केली. मग आपल्याला प्रश्न असा पडतो की शाहू महाराज एकीकडे जाती अंताचा विचार करत होते की शाहू महाराज समानतेचा विचार करत होते, मग शाहू महाराजांनी ही अशी वेगवेगळ्या जातीची वेगवेगळी वसतिगृह का सुरू केली? आणि ही वसतिगृह सुरू करताना शाहू महाराजांची काम करण्याची पद्धत अतिशय अफलातून होती. ज्या कुठल्या समाजामध्ये मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना शाहू महाराजांनी केली, परंतु त्या सोसायटीची स्थापना कोल्हापूरमध्ये करत असताना त्याच्या कुठल्याही पदावर शाहू महाराज नव्हते. मग शाहू महाराजांनी काय केलं, ह्या अशा वेगवेगळ्या संस्था स्थापन करताना त्या समाजातले जे मोठे पुढारी होते त्या पुढाऱ्यांना बोलवून घ्यायचं. अरे मग तुझ्या समाजासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून काहीतरी करायला हवं. मग महाराजांना त्यांनी विचारायचं, महाराज तुम्ही सांगा काय करू? नाही मी सांगत नाही, पण मला असं वाटतं की बाबा तुम्ही तुमच्या समाजासाठी एक वसतिगृह सुरू करा. मग वसतिगृह सुरू करायचं म्हटल्यावर काही वर्गणी लोक गोळा करायचे, काही देणगी शाहू महाराज स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून द्यायचे आणि काही देणगी करवीर संस्थान द्यायचे. हे कशासाठी? जर समजा राजांनी आदेश दिला आणि राजांनी सरकारच्या वतीने जर वसतिगृह सुरू केली तर ही वसतिगृह राजा गेल्यानंतर चालतील याची खात्री नाही.
परंतु लोकांच्या सहभागातून लोकांनी व्यवस्थापन केलेली वसतिगृह चालवली तर ती वसतिगृह जास्त काळ टिकतील हा विचार शाहू महाराजांचा होता. म्हणून शाहू महाराजांनी या पद्धतीने वेगवेगळ्या समाजाची वसतिगृह सुरू केली. आणि मग ज्या वेळेला त्यांना असं वाटलं की आता शिक्षण घेऊन पुरेशी माणसं मुलं आपल्याला हाताशी येतात आहे, पुरेशी माणसं उपलब्ध होतात आहे, त्यावेळेला शाहू महाराजांनी 50% अस्पृश्यांना 50% आरक्षणाचा, नोकरीमध्ये आरक्षणाचा कायदा करवीर संस्थांमध्ये आणला. एक भाग झाला. दुसरा भाग त्यांनी काय केला की आता वेगवेगळ्या ठिकाणी शाळा सुरू झालेल्या आहेत, वेगवेगळी वसतिगृह सुरू झालेली आहेत, त्याच्यामुळे अस्पृश्यांच्या मुलांसाठी मी वेगळ्या शाळा ठेवणार नाही म्हणून अस्पृश्यांसाठी असणाऱ्या शाळा त्यांनी बंद केल्या. त्या मुलांना बाकीच्या सगळ्या मुलांच्या बरोबर शाळेमध्ये बसण्यासाठी त्यांना सांगितलं. त्याचबरोबरीने सार्वजनिक पाणवठे, अन्नछत्र, सार्वजनिक इमारती, शाळा आणि सार्वजनिक विहिरी या ठिकाणी कुणीही विटाळ किंवा अस्पृश्यता बाळगता कामा नये, तो सरकारच्या लेखी गुन्हा ठरेल अशा स्वरूपाचा कायदा केला आणि तोही कायदा त्यांनी मंजूर केला. मग ही वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांसाठी ज्यावेळेस शाहू महाराज कार्य करत होते त्यावेळेला अगदी तळाला असणारे काही समाज असेही होते की ज्याच्यामध्ये भटके आणि विमुक्त जाती आपण म्हणतो, फासेपारधी आहेत किंवा अन्य जाती आहेत. त्यांना इंग्रजांनी एक पद्धत सुरू केलेली होती, त्याला हजेरी पद्धत म्हणायची. की हजेरी पद्धत अशी होती की सरकारची जी कचेरी आहे, गावामध्ये असणारी कचेरी, त्या कचेरीमध्ये त्या माणसांनी सांगितलेल्या वेळेला जाऊन हजेरी द्यायची. मी इथं आहे, मी कुठं गुन्हा करायला गेलेलो नाही किंवा मी काही कृत्य करायला गेलेलो नाही याची खात्री त्याला द्यावी लागायची. त्याच्यामुळं काय व्हायचं की ह्या समाजातल्या लोकांना कुठं नोकरी करायची ठरली, रोजंदारी बघायची ठरली तरी जाता येत नसायचं, कारण बाहेर कामाला गेलं तर हजेरी बुडणार. हजेरी बुडली की दारामध्ये सरकारचे शिपाई येणार. मग याच्यावर शाहू महाराजांनी काय उपाय करावा? शाहू महाराजांनी ते जिथं सोनतळीचा जो कॅम्प होता त्या कॅम्पवर जिथं ते राहायचे तिथं शाहू महाराजांनी या भटक्या लोकांना घरं बांधून दिली आणि ज्या लोकांवर चोरी करणारी जमात म्हणून शिक्का मारलेला होता इंग्रज सरकारने, त्या लोकांना शाहू महाराजांनी त्या सोनतळी कॅम्पची सिक्युरिटी त्यांना दिली. आणि सिक्युरिटी त्यांना दिल्यानंतर त्यांनी सिक्युरिटी अशा प्रकारे केली की एक दिवशी शाहू महाराज झोपलेले असताना काही महत्वाच्या कामासाठी त्यांचे जे धाकटे बंधू होते बापूसाहेब महाराज ते तिथं गेले. त्यावेळेला एक फासेपारधी जो होता तो हातामध्ये कुऱ्हाड घेऊन तंबूच्या बाहेर तो उभा होता. तो म्हटला की महाराजांची आज्ञा आहे, बापूसाहेब महाराज आतमध्ये झोपलेले आहेत, ते सांगत नाही तोपर्यंत कोणाला आत सोडू नको असं त्यांनी सांगितलेले. पण तुम्ही महाराजांचे बंधू आहात, मी तुमच्या पाया पडतो, ही फरशी घ्या, माझी मान कापा आणि मग तुम्ही आतमध्ये जा. इतकी स्वामिनिष्ठ माणसं शाहू महाराजांनी त्यांनी केवळ त्यांच्या स्वतःच्या कृतीने निर्माण केली. शाहू महाराजांनी हा सामाजिक सलोखा सगळ्या लोकांसाठी काम केलं. हे सगळं आपण वाचतो. जयसिंगराव पवारांनी लिहिलेलं शाहू महाराजांचं चरित्र जे आहे ते चरित्राचं पुस्तक जे आहे अतिशय सुंदर पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या सनावळ्या आहेत, सगळं काही आहे. परंतु महत्वाचा मुद्दा हाच आहे की ज्या परिस्थितीमध्ये 100 वर्षापूर्वी त्यांनी केलं ती परिस्थिती फार महत्वाची होती. कारण 1917 साली त्यांनी जो कायदा केलेला होता प्राथमिक शिक्षणाचा, आज परिस्थिती अशी आहे की लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये की इथलं सरकार आम्हाला असं सांगतं की दुर्गम भागामध्ये असणाऱ्या शाळा आम्हाला परवडत नाहीत म्हणून आम्ही बंद करतो. आणि 100 वर्षापूर्वी शाहू महाराज काय करतात तर प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्याचा कायदा करतात. मग करवीर संस्थांपासून तुम्ही सुरू झालेला आहात, 100 वर्षांनी आपण नेमके कुठे येऊन थांबलोय? शाळा परवडत नाही म्हणून बंद करायच्यात. ही इतकी लाजिरवाणी गोष्ट आपल्याला 100 वर्षांनी पुन्हा एकदा करायला लागते की सरकारला आपल्याला सांगायला लागते की शाळा तुम्ही बंद करू नका. जर समजा त्या दुर्गम भागामध्ये खेडेगावामध्ये असणारा जो माणूस आहे त्याची मुलं तिथं शिकतात, ते जर तुम्ही शाळा बंद केल्या जिल्हा परिषदच्या तर त्यांनी दुसरीकडे कुठं जायचं शाळेसाठी? 4-5 किलोमीटर घरच्यांना कोणाला त्याला नेऊन नेणं सोडवणं शक्य नाही. अशा परिस्थितीमध्ये शाळा बंद करून काय साध्य होणार? आणि लंके सरांनी सांगितलेला जो किस्सा होता गंगाराम कांबळेंचा, त्याच्या आधी शाहू महाराजांनी
दत्तोबा पवार म्हणून एक अस्पृश्य होते, त्यांना कोल्हापूर म्युन्सिपाल्टीचा अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेलं होतं। आणि मग ज्या वेळेला हे गंगाराम कांबळेंचा जो किस्सा झाला तो असा होता की ते शाहू महाराजांची जी पागा होती, म्हणजे घोड्यांचा जो तबेला होता, त्याच्यामध्ये ते सरकारी नोकरीमध्ये होते। आणि तिथं काही मराठा सरदार किंवा काही मराठा लोक तिथे गेलेले होते। तिथं ते गेलेले असताना त्यांना गंगाराम कांबळेंचा धक्का लागला आणि स्पर्श झाला, म्हणून त्यांनी गंगाराम कांबळेंना मारहाण केली। मग ही मारहाण केल्यानंतर त्यावेळेला शाहू महाराज कोल्हापूरमध्ये नव्हते। ज्या वेळेला ते परत आले त्यावेळेला त्यांना कळालं की गंगाराम कांबळेंना अशी मारहाण केलेली आहे। त्यांनी त्याच पागेमधून जी घोड्याला मारायची जी कमची असते, त्या कमचीनी ज्यांनी ज्यांनी गंगाराम कांबळेला मारलं त्या प्रत्येक माणसाला पाठीवर फटके देऊन शिक्षा केली। म्हणजे काय झालं, गंगाराम कांबळेंची जात काय होती हा मुद्दा महत्वाचा नाहीये। त्यांच्या हॉटेलमध्ये शाहू महाराज गेले, शाहू महाराजांनी चहा पिला, त्यांनी तिथं समानता आणली, पण अस्पृश्यता करणारा माणूस मग भलेही तो माझ्या समाजाचा असला तरी सुद्धा त्याला मी शिक्षा करणार, हे शाहू महाराजांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं। राजर्षी किंवा लोकराजा असं आपण ज्या वेळेला त्यांना म्हणतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागे ही कारणं आहेत की स्वतःच्या कृतीतून त्यांनी प्रत्येक वेळेला हे दाखवून दिलं की लोक कल्याणकारी राज्यव्यवस्था कशी राबवली पाहिजे। ह्या ईद मिलन आणि राजर्षी शाहूंच्या स्मृती शताब्दीनिमित्त आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत। सुरुवातीच्या प्रास्ताविकामध्ये युनुसभाईंनी एक उल्लेख केलेला होता की सध्या जे वातावरण आपल्याकडे आहे किंवा सध्या ज्या पद्धतीने घटना घडतात ते किंवा सगळं कलुषित झालेलं आहे, तर तरुणांचं प्रबोधन केलं पाहिजे अशा स्वरूपाचं युनुसभाईंनी सांगितलं। त्याच्याबद्दल एक दोन गोष्टी सांगतो। एक की मागच्या राज्य सरकारमध्ये असणारे एक मंत्री होते, त्या मंत्र्यांनी मध्ये ह्या अशाच एका धार्मिक विवादाच्या वेळेला अमरावतीमध्ये त्यांनी एक ट्विट केलं की मी अमुक अमुक चित्रपटगृहाचा जो चौक आहे त्या चौकामध्ये मी तिथं येतो आणि आपण सगळे जमू आणि मग याला जाब विचारू, त्याला हे करू, याला धडा शिकवू, असं त्यांनी ट्विट केलं। योगायोगाने मला त्यांचं एक दुसरं ट्विट सापडलं। ते ट्विट काय होतं, तर ह्या डॉक्टरांचा मुलगा, या आमदार मंत्री असणाऱ्या डॉक्टरांचा मुलगा अमेरिकेमध्ये MD करून स्थायिक झालेला आहे आणि तिथल्या मुलीशी त्यांनी लग्न करून तो तिथं राहतोय। त्या लग्नाचे फोटो डॉक्टरांचे होते। मी फक्त ते दोन्ही ट्विट एकत्र केले आणि त्या डॉक्टरांना टॅग केलं आणि त्यांना विचारलं, डॉक्टर त्याला कधी बोलवताय दंगल करायला? डोकी कोणाची भडकवता? जर समजा खरोखर तुम्हाला काही करायचं असेल तर मग त्याला बोलवा ना, आमची पोरं कशासाठी? हे गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही, हे उद्योग आता नाही चालायचे ना, बरोबर आहे की नाही? आणि दुसरी बाब अशी की आपण ज्या शहरामध्ये राहतो ह्या शहरामध्ये सामाजिक सलोखा आम्ही सगळेजण जपतो, हा जपणं जास्त गरजेचं का आहे? तर ही चौथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे, राजर्षी शाहू महाराजांची स्मृती शताब्दी आपण साजरी करतो आहोत। हे ज्यांची ही वंशवेल आहे ते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे वडील शहाजी राजे, तर हे शहाजी राजे आणि त्यांचे भाऊ शरीफजी राजे असे हे दोन भाऊ होते। तर ह्या भावांची नावं शहाजी आणि शरीफजी कशी आली? त्यांचे जे वडील होते मालोजीराजे भोसले, ह्या मालोजीराजे भोसलेंनी नगरला इथं असणारा जो दर्गा आहे शाह शरीफ दर्गा, त्या शाह शरीफ दर्ग्याला नवस बोलला, त्याच्यानंतर ही दोन मुलं झाली आणि म्हणून त्यांनी त्या नवस बोललेल्या नंतर दोन मुलं झाली म्हणून शाह शरीफ या नावावरून शहाजी आणि शरीफजी ही नावं स्वतःच्या मुलांची ठेवली। शहाजी राजांचे मुलगे छत्रपती शिवाजी महाराज आणि तिथून पुढे हा सगळा वंश पुढे आलेला आहे। ही लिगसी, हा वारसा आपल्याला आहे, अशा पद्धतीच्या सलोख्याचा वारसा आपल्याला आहे। हा वारसा आपल्याला कायम जपायचा आहे। आपण सगळेजण सोबत आहोत। आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय की जो कुणी आपल्याला दंगल करायला सांगतो त्याला फक्त एवढंच विचारायचं, तुझा पोरगा कधी दंगल करायला येणार आहे?
तेवढं केलं की सगळं थांबतं. संयोजकांनी इथं मला बोलण्याची संधी दिली. राजर्षी शाहू हा विषय खूप मोठा आहे, परंतु तरीही मला जेवढं सुचलं वाटलं त्या पद्धतीने मी आपल्या समोर मांडलं. संयोजकांनी दिलेल्या संधीबद्दल धन्यवाद आणि आभार.